नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. खुलताबाद तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षक प्रशासनात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी तसेच शाळा सोडल्याचे दाखले म्हणजेच TC यामध्ये शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या धर्माचा उल्लेख न केल्याने समोर आले असून यामुळे शाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये सर्व आवश्यक माहिती अचूक व पूर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र लोणी येथील या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी प्रवेश नोंदवही व TC वर धर्माचा उल्लेख टाळल्याचा प्रकार समोर आल्याने हा मुद्दा संशयास्पद ठरत आहे. या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच संबंधित मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांच्या नियुक्तीबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यांची नेमणूक नेमकी कोणत्या निकषावर झाली, शैक्षणिक व प्रशासकीय पात्रता पूर्ण होती का, याबाबत सखोल चौकशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत शाळेच्या मालमत्तेबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार शाळेच्या वापरातील अंदाजे 50 ते 60 हजार रुपये किमतीचे लोखंडी साहित्य केवळ 50,000 रुपयात विकण्यात आले. तसेच ही विक्री कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय मालमत्तेचा अपहार झाला असून संबंधितांनी शासकीय नियमांची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. तर या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्यासह लोणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. या तक्रारीवर गट शिक्षण अधिकारी व पंचायत समिती प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, दोषींवर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.